नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सत्यनारायण दुधमल. त्यांनी 2018 पासून खरं तर या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. ते स्वतः उत्तम इंजिनियर आहेत. रेसिडेन्शियल अनेक त्यांनी प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत. गव्हर्नमेंटच्या काही प्रोजेक्ट्सवर ते काम करतायत, भविष्यात सुद्धा करणार आहेत. अनेक कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम करणार आहेत आता भविष्यामध्ये. या सगळ्याबद्दल त्यांच्याशी आता आपण बोलणार आहे. तर बिल्ड आयकॉन हा उपक्रम असा आहे की ज्यामध्ये तुमच्यासारख्या इंजिनियरशी बोलून आम्हाला त्या निमित्तानं त्या चर्चेतून काहीतरी सकारात्मक गोष्टी घडाव्यात. या चर्चेचा उपयोग येणाऱ्या पिढीला किंवा जी आता नवीन तरुण पासआउट होतात इंजिनियर त्यांना मिळावा आणि त्या निमित्तानं एकंदर या क्षेत्रामधल्या अनेक गोष्टींवर चर्चा व्हावी, एवढाच फक्त त्या बिल्ड आयकॉन या आमच्या उपक्रमाचा सगळा संदर्भ आहे. तर आता आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन म्हणजे शाळा कुठली होती, नंतर कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, काय सांगाल? सर ऍक्च्युली माझं समजा ते महात्मा फुले स्कूल वगैरे आहे. बरोबर. आणि त्यातल्या त्यात कसं आहे समजा सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्याचं एक की वडील समजा या फील्डमध्ये होते. अच्छा. म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. अरे वा. आणि त्यातल्या त्यात त्यांचे प्रोजेक्ट्स वगैरे बघून समजा सर्व गोष्टी, कारण ते पूर्ण त्यांचे सुरुवातीपासून कामं सध्या चालायचे समजा. बरोबर. त्यांच्याकडून समजा ते त्या डिपार्टमेंटला समजा जाण्याचं समजा हे लागलं समजा. अच्छा. याप्रमाणे. आणि त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग या याच्यात ठेवलं. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिल्यांदा कुठं प्रॅक्टिस वगैरे केलीत का थेट स्वतःची कन्सल्टन्सी करण्याचा निर्णय घेतला? सर अगोदर सरांचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत मी वर्कआउट केलेलं आहे. बरं. म्हणजे जसं की ते वास्तुकला ऑफिस आहे समजा. अच्छा. त्यांच्यासोबत मी जवळपास एक 4-5 वर्ष मी पूर्ण व्हॅल्युएशनचे एस्टिमेटचे वगैरे सर्व अच्छा. वर्किंग प्लॅन वगैरे सर्व केलेले आहेत. व्हेरी गुड. मग नंतर त्या बेसिसवरती नंतर आपण स्वतःचं इंडिव्हिज्युअली समजा स्टार्टअप अच्छा, तुम्ही त्याच्यानंतर स्वतः सुरुवात केली. केलं. दुसरं आता मला असं विचारायचं थेट आता आपण आपल्या क्षेत्राकडे वळू की हे क्षेत्र क्रिएटिव्ह फील्ड आहे. येस सर. याच्यामध्ये नवीन कल्पनांना खूप वाव आहे. या कल्पनांना तंत्रज्ञानाची पण जोड आजकाल मिळते. नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण आलेली आहे, नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. तर या तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात किती फायदा होतो असं तुम्हाला वाटतं? सर नवीन फील्ड्समध्ये ऍक्च्युली सध्या टाइम ड्युरेशन कमी लागतो. आणि त्यातल्या त्यात जे अॅक्युरेसी असते म्हणजे ते आपल्याला जसं की समजा नवीन सॉफ्टवेअर्स वगैरे आलेले आहेत. जसं की सुरुवातीला प्लान्स वगैरे जे आहेत ते ड्रॉ करायला लागले असते. नवीन फील्ड याच्यामध्ये आम्हाला ते अॅक्युरेसी देन टाइम फार कमी लागतो आणि आउटपुट चांगलं मिळतं समजा मेन महत्त्वाचं. बरोबर बरोबर. दुसरं असं आहे की या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो किंवा प्रशिक्षण न घेतलेले कामगार या इंडस्ट्रीत फार मोठ्या प्रमाणात आहे. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर जसं की समजा अनस्किल्ड लेबर जे असतात ते महत्वाचं साईटवरती ज्यावेळेस हायराईज बिल्डिंग प्रोजेक्ट्स वगैरे असतात. बरोबर. त्यामध्ये अनस्किल्ड लेबरला थोडं स्किप करून जे स्किल लेबर्स असतात, कारण टोटली डिपेंड अपॉन लेबर्सवरती आपलं हे असतं समजा. बरोबर. ड्रॉइंग्स वगैरे सर्व केल्यानंतर त्यांनी महत्वाचं आहे की साईटवरती त्यांनी हे करतात. बरोबर. मोस्टली त्यांनी स्किल लेबर असणं आवश्यक आहे. बरोबर. दुसरं आता तुम्ही ड्रॉइंग बद्दल बोलला तर कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी ड्रॉइंग किंवा रचना किंवा आराखडा फार महत्वाचा असतो. तर या ड्रॉइंगला किती महत्व देता तुम्ही? तर ड्रॉइंगला सर फर्स्ट प्रायोरिटी ड्रॉइंगच असते समजा, जेणेकरून मॅक्झिमम चेंजेस आपल्या ड्रॉइंग्स मध्ये येतात. बरोबर. ऑलरेडी ते त्यांना बरेच क्लायंट्सला ते क्लिअर होत नाही की म्हणजे ते साईटवरती आपलं वर्कआउट काय होत आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांना आम्ही पूर्ण त्यांचं कन्सेप्ट वगैरे त्यांचे रिक्वायरमेंट्स वगैरे जे काही ते आम्ही त्या ड्रॉइंगच्या आधारे त्यांना क्लिअर करून देत असतो. बरोबर. दुसरं आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे की बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा माझं हे बजेट आहे याच्यामध्ये बसव, पण तुम्हाला तर तेव्हा क्वालिटी कन्स्ट्रक्शन द्यायचं असतं किंवा प्रत्येकालाच असं वाटतं की चांगलं आपण काम करावं. तर मग अशा वेळेला ते बजेट आणि क्वालिटी या दोघांची कशी तुम्ही सांगड घालता? सर ऍक्च्युली मिनिमम आणि 2 टाईपचे प्रोजेक्ट्स असतात. जसं की मॅक्झिमम म्हणजे मीडियम आणि लोअर समजा. बरोबर. आता फर्स्ट ऑफ ऑल आम्ही फर्स्ट प्रायोरिटी देतो आपल्या वर्कला, जेणेकरून समजा त्याच्यामध्ये हाय राईज होईल का मीडियम होईल. त्यांना डायरेक्टली प्रत्येकाचं एक एक्सपेक्टेशन असतं की समजा जे काही आपण ते हे दिलेलं आहे एस्टिमेट त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचे समजा ते अपेक्षा असतात समजा. त्यांना जे काही ऍसेस होतो अमाऊंटचं वगैरे ते आम्ही त्यांना ते कळवतो समजा की तुमचं या डीलिंग मध्ये एवढा अमाऊंट आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला एवढं वापरायचं आहे. बरोबर बरोबर. कारण साहजिकच आहे सर, काही प्रत्येकांना कन्स्ट्रक्शन आपल्याला क्लास 1 देणंच आवश्यक आहे. हो सध्याच्या याला समजा याच्यात. पण मग आताच्या इंजिनियरचा किंवा नवीन जे लोक येतात किंवा ओव्हरऑल इंजिनिअरिंगचा असा एक ट्रेंड आहे की त्यांच्या बजेटनुसार घर बनवणे असं. तर मग त्याविषयी काय सांगाल की बजेटनुसार घर तुम्हाला असं हवंय असं करून देतो टाईप मला, असा सध्याला ट्रेंड फार बघायला मिळतो?
तर ऍक्च्युली प्रत्येक समजा अफोर्ड करू शकत नाहीत क्लायंट्स वगैरे जे आहेत ते बरोबर. प्रत्येक एक मीडियम असतात. त्यांनी स्वतः समजा प्रत्येकांजवळ सर्व गोष्टी असतात ते प्रत्येक त्यांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे आम्ही ते वर्कआउट त्यांना करून देतो करून समजा. देत असतो. Yes, बरोबर. बाकी समजा बाकी बरोबर. दुसरं बांधकाम एखादं चालू असताना त्यात अशा काही टिप्स तुम्ही सांगू शकाल की या जर टिप्स शक्यतो फॉलो केल्या तर ते बांधकाम चांगलं राहू शकतं, चांगलं टिकू शकतं, Yes. किंवा क्वालिटी जर काम करायचं असेल तर तुम्ही बेसिक गोष्टी या पाळा. बिलकुल सर फर्स्ट ऑफ ऑल कसं असतं ज्यावेळेस प्लॅन फायनल झाल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल असतं आपल्याला तो गुन्हा काढणं समजा जेणेकरून समजा राईट अँगल्स मध्ये बरोबर. आपण फक्त कॉलम्सचे राईट अँगल करून आपण सोडून देतो. हो. पण ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह होतील वर्कआउट होतील हम्म. देन त्या पर्टिक्युलर रूमचं पण आपल्याला राईट अँगल चेक करणं आवश्यक आहे. बरोबर. जेणेकरून त्याचे ड्रॉबॅक स्टाईल्सला फिक्स होईल अशाला घेऊन जातो सर. हे होऊन ते जातं. महत्त्वाचं त्यामुळे आहे. तेही महत्वाचं बिलकुल सर. गोष्टी. बरं. दुसरं एक नेहमी वाक्य असं बोललं जातं की देशाच्या उभारणीमध्ये इंजिनिअरचा फार मोठा वाटा आहे. अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पासून सगळ्यात इंजिनिअरच फार महत्वाचे असतात. Yes, sir. पण ते एकीकडे उदाहरण आहे. पण शहर पातळीवर इंजिनियर काय भूमिका बजावत असतात किंवा काय भूमिका बजावली पाहिजे असं तुम्हाला वाटतं शहर पातळीवरच्या मूलभूत विकासांमध्ये? तर ऍक्च्युली कसं आहे शहर पातळीवरती समजा आता टोटली समजा बाय रूल्स रेग्युलेशन प्रमाणे IS कोड प्रमाणे आम्ही वर्कआउट करतो समजा. बरोबर. म्हणजे ते बायलॉज प्रमाणे आम्हाला त्या ॲज पर बायलॉज प्रमाणे आम्हाला वर्कआउट करणं अनिवार्य आहे समजा. बरोबर. Yes, sir. असं दुसरं असं आहे की तुम्ही स्वतः आता इंजिनियर आहात, तुम्ही आता काम करताय, स्वतः तुम्हाला थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल असा दोन्ही एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही जसं सांगितलं वडीलच तुमच्या क्षेत्रातले Yes, गुरु आहेत, हो, हो. त्यामुळे एक घरीच गुगल आहे असं म्हणू आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधला, त्यांची पण तुम्ही वेळोवेळी मदत घेत असाल. पण आता एवढ्या म्हणजे 4-5 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा असं वाटतं का की एखादं व्यावसायिक प्रशिक्षण पुन्हा या फील्ड मधलं घेतलं पाहिजे? ही टेक्नॉलॉजी आता बदलतीये, किंवा मागच्या काही वर्षात घेतलंय का, किंवा भविष्यात मला आता हे शिकलं पाहिजे माझ्या या फील्ड बरोबर? तर आता जसं समजा इयरली कम्प्लीट होत आहे नवीन काहीतरी अपडेट येत आहे. बरोबर. त्यामुळे जेवढं या फील्ड्स मध्ये आम्ही मॅक्झिमम ग्रोथ करू समजा हे करू तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. चांगलं आहे. Yes, बरोबर. yes. दुसरं अभियांत्रिकी या क्षेत्राचं भवितव्याबद्दल किंवा भविष्याबद्दल काय वाटतं? ऍट लार्ज जर एक 15 इयर्स वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जर या क्षेत्राकडे बघायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं किती स्कोप आहे या क्षेत्रामध्ये? सर ऍक्च्युली कसं असतात स्कोप भरपूर आहे या फील्डमध्ये सर. हम्म. आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये 5-10 वर्षानंतर अशी एक कॉर्पोरेशन मधून एक स्कीम तयार होते किंवा एखादं समजा इश्यू होऊन जातं की जसं की तुमचं गुंठेवारी झालं, देन बिल्डिंग परमिशन झालं, हे मॅक्झिमम ते सतत चालणार आहे समजा. बरोबर. म्हणजे ते कुठं स्टॉप होणार नाहीये समजा. त्यामुळे याच्यात स्कोप बिलकुल. कायमच असणार आहे. आणि कन्स्ट्रक्शन आपण म्हणलं तसं कुठली इंडस्ट्री नवीन सुरू करायची असेल तर आधी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन IT फील्ड सुद्धा असेल तर आधी कन्स्ट्रक्शन बिलकुल करावं सर, लागेल. yes. बरोबर. दुसरं आता तुम्ही पासआउट आहात, यंग आहात म्हणून, Yes. पण जे आता तुमचे ज्युनियर्स या क्षेत्रात येऊ पाहतायत किंवा येत आहेत Yes, sir. ऑलरेडी किंवा आता जस्ट पासआउट होतील, हो. तर त्या सगळ्यांना तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं असा काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? सर या फील्डमध्ये येण्यापूर्वी ऍक्च्युली त्यांना साईटवरती प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना आवश्यक आहे. बरोबर. जेणेकरून तुम्ही साईट वर्कआउट ज्यावेळेस साईट चालू ज्या ठिकाणी आहेत त्यावेळेस तुम्ही कॉलम्स, बीम्स, एक्सकेव्हेशन वगैरे हे सर्व गोष्टी त्यांनी ते हे करायला बघितलं बघितलं बरोबर. पाहिजे. आणि बरोबर. ते पूर्ण गोष्टी आपल्याला नंतर भविष्यामध्ये तेच कामाला येणार आहे. बरोबर. असा विषय. दुसरं तुम्ही आता सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचदा अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. Yes. तर असं कुठलं एखादा घटना किंवा प्रसंग सांगता येईल का की जेव्हा एखादं मोठं आव्हान तुमच्यासमोर काम करताना उभं राहिलं आणि तुम्ही त्याच्यावर मात केलीत वेगवेगळ्या प्रकारे? कोणाचा गायडन्स घेतला, जसं वडिलांचा गायडन्स घेतला मगाशी तुम्ही सांगितलं, किंवा कोणाची मदत घेतली, किंवा तुम्हाला स्वतःला सुचलं, कधी हाताखालच्या ज्युनियर्सने एखाद्या सांगितलं, असं काही प्रसंग सांगू शकाल? सर असं प्रसंग समजा भरपूर झालेले आहेत. त्यापैकी एक गव्हर्नमेंट कामामध्ये तसं झालेलं आहे समजा. अच्छा. त्याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये समजा वरिष्ठ अधिकारी त्यांचं समजा म्हणजे हे घेऊन समजा त्यांचा गायडन्स ओपिनियन घेऊन म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला समजा ते सोल्युशन घ्यावंच लागतं. बरोबर आहे. दुसरं आतापर्यंत तुम्ही कम्प्लीट केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जे तुम्हाला असं वाटतं की अरे याच्यात मला पैशाबरोबर चांगलं समाधान मिळालं, काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळालं, आनंद मिळाला, असं कुठल्या प्रोजेक्ट बद्दल सांगू शकाल का? तर प्रोजेक्टचं पुष्कळ आहेत. त्यापैकी एक प्रोजेक्ट जो की पूर्णा नगर परिषद मध्ये, बरं, तो गव्हर्नमेंट बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे. अच्छा. तर त्या ठिकाणी समजा तिथे मेन म्हणजे तिथे तो प्रोजेक्ट करण्याचा एकच हेतू होतो की आपलं नाव होणार. बरोबर. बरोबर. दुसरे प्रोजेक्ट समजा आहेत, समजा वर्कआउट भरपूर आहेत, पण त्या Okay. प्रोजेक्ट मध्ये भरपूर
नाव वगैरे सर्व पण व्यवस्थित त्या समजा- प्रोजेक्टची काही खासियत किंवा असं काही सांगू शकाल का की ज्याच्यातनं तुम्हाला असं वाटलं की अरे याच्यातनं माझं चांगलं नाव होईल किंवा मी त्याच्यासाठी असं काम केलंय व्यवस्थित? येस. आणि सर गव्हर्नमेंट बिल्डिंग मध्ये एक असतं की इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट नसतो तो. बरोबर. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट जो नगर परिषद असतो की पूर्ण समजा त्याच्यामध्ये सर्व जे गाव वगैरे असतं समजा बरोबर सर्वांचं समजा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये योगदान असतं समजा. असतं. हो त्या निमित्तानं आपलं पण तिथे समजा ज्यावेळेस आम्ही मार्कआउट करतो, बरोबर. साईट व्हिजिट करतो, इंडिव्हिज्युअल एकच व्यक्ती नसतो समजा त्यामध्ये समजा पूर्ण सोसायटी असते. तिथून अजून आम्हाला थोडं हे भेटलं समजा असं. बरोबर बरोबर. दुसरं तुम्ही आतापर्यंत अनेक कन्स्ट्रक्शन केलेली आहेत, तर त्याच्यामध्ये स्टील तर आपण वापरतो कारण स्टील हा आत्मा आहे अर्थात कुठल्याही बांधकामाचा. Yes. तर ते स्टील वापरताना तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी चेक बघता किंवा त्याची काय गुणवैशिष्ट्य सांगाल की हे स्टील मध्ये मी जनरली बघतो आणि मग मी स्टील घेतो? Yes, sir. तर स्टीलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आम्ही ज्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट करतो तर त्यावेळेस प्रोजेक्ट करताना ते जसं की रूमचं स्पॅन वगैरे जे असतं, हम्म. किती अंतरावर समजा कॉलम्स आहे, देन सर्व गोष्टी समजा कॉलम्स बीम्स वगैरे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल आपलं स्टील असणं आवश्यक आहे. बरोबर देन स्टिरप्स प्रॉपर असणं आवश्यक आहे जेणेकरून त्याला बाइंड केल्यानंतर पण आपला वायर्स वगैरे जे आहे ते प्रॉपर समजा स्टेबल राहायला पाहिजे. बरोबर बरोबर. Yes. हे जे गोष्टी आहेत ते आम्ही हे करतो. फॉलो करता तुम्ही. Yes. दुसरं तुम्ही आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? येस सर. आयकॉन स्टील माझा जो सोमेश कॉलनीमध्ये प्रोजेक्ट फायनल झालेला आहे, अच्छा. जो की डॉक्टर साहेबांचा साहेबपुरी सरांचा. बरोबर. त्या प्रोजेक्टमध्ये टोटली मी आयकॉन स्टील पूर्ण म्हणजे वापरलेलं आहे समजा. वापरलेलं आहे. Yes. तर मग आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट शिवाय त्यांच्या सर्व्हिस बद्दल किंवा त्यांच्या डिलिव्हरी बद्दल कॉस्ट बद्दल असं काही सांगू शकाल का? काय वैशिष्ट्य आहे त्यांची? सर वैशिष्ट्य म्हणजे मेन म्हणजे समजा डिलिव्हरी वगैरे सर्व प्रॉपर आहेत आणि त्याच्यामध्ये समजा ज्यावेळेस आम्हाला ऍक्च्युली त्यांनी साईटवरती येऊन समजा प्रॅक्टिकली आम्हाला हे करतात समजा व्हेरी गुड. म्हणजे प्रॅक्टिकली सर्व काय आहे ते टेस्ट वगैरे सर्व दाखवून देतात सर. बरोबर. क्या बात. ठीक आहे. सो हे होते इंजिनियर सत्यनारायण दुधमल सर आणि मी सुरुवातीला म्हणलं तसं की मागच्या 5-6 वर्षांपासून त्यांनी या फील्डमध्ये अधिक जोरानं काम करायला सुरुवात केली. आता त्यांनी काही गव्हर्नमेंट प्रोजेक्टचा पण उल्लेख केला, रेसिडेन्शियल प्रोजेक्टचा उल्लेख केला. सो अशा त्यांची आता कामगिरी चालू आहे. मात्र नवीन जे ज्युनियर्स ह्याच्यात येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं तेच सांगणं आहे की या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. फक्त येताना तुम्ही थेरॉटिकल नॉलेज बरोबर थोडासा अभ्यास करा, थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज गेन करा, कुठेतरी प्रॅक्टिस करा आणि नंतर या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत. बिलकुल. सो पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानेन की तुम्ही आजच्या या आमच्या उपक्रमात सामील झालात आणि आता माझ्यामध्ये हा करिअरचा पहिलाच टप्पा आहे जो तुम्ही Yes. पार करताय. Yes. पण येणाऱ्या आगामी काळात तुमचे असेच उत्तम उत्तम प्रोजेक्ट घडोत, अनेक आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडो, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. ओके सर. धन्यवाद. धन्यवाद सर.